नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 579वा भाग. आपल्याला या कविता पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. जर भरपूर पैसे मिळवायचे असतील तर रोज सकाळी लवकर उठावे, खूप परिश्रम करावे आणि जमिनीत किंवा समुद्रात दडलेले तेलाचे साठे शोधावे. जर भरपूर पैसे मिळवायचे असतील तर रोज सकाळी लवकर उठावे, खूप परिश्रम करावे आणि जमिनीत किंवा समुद्रात दडलेले तेलाचे साठे शोधावे. दुसरी कविता आहे. आत्ताच मला कळलं की आज तुझा वाढदिवस आहे. मी तुझ्यासाठी हे एक खोकं आणलं आहे. अरे पण खोकं तर रिकामच आहे. मी म्हणालो, हो खरं आहे, खोक्यात काय आहे हे महत्त्वाचं नाहीच आहे, त्यामागची माझी भावना व विचार महत्त्वाचा आहे. आत्ताच मला कळलं आहे की आज तुझा वाढदिवस आहे. मी तुझ्यासाठी हे एक खोकं आणलं आहे. अरे पण खोकं तर रिकामच आहे. मग मी म्हणालो, हो खरं आहे, खोक्यात काय आहे हे महत्त्वाचं नाहीच आहे, त्यामागची माझी भावना आणि विचार महत्त्वाचा आहे. तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 111वा भाग. ऐकण्यापेक्षा विचार मनन 100 पट चांगले, विचार करण्यापेक्षा ध्यान 1,00,000 पट चांगले. ऐकण्यापेक्षा विचार मनन 100 पट चांगले, विचार करण्यापेक्षा ध्यान 1,00,000 पट चांगले. निर्विकल्प समाधी किती चांगली, मोजदाद नाही, परिणामही त्याचे किती चांगले, मोजदाद नाही. मोजदाद नाही म्हणजे त्याला अंत नाही, अंत नाही म्हणजे त्याला कुठलीही सीमा नाही. मोजदाद नाही म्हणजे त्याला अंत नाही, अंत नाही म्हणजे त्याला कुठलीही सीमा नाही. निर्विकल्प समाधीनेच फक्त सत्य समजू शकते, ते नसले तर सत्यापासून जाणीव भटकू शकते. निर्विकल्प समाधीनेच फक्त सत्य समजू शकते, ते नसले तर सत्यापासून जाणीव भटकू शकते. मग जगातील असंख्य वस्तू खऱ्या वाटू शकतात आणि आपल्या विचारांना भरकटत नेतात. मग जगातील असंख्य वस्तू खऱ्या वाटू शकतात आणि आपल्या विचारांना भरकटत नेतात. मन शांत राहावे आणि इंद्रिया नियंत्रित ठेवावे, आत्म्याखेरीज आणिक काही मनात न येऊ द्यावे. मन शांत राहावे आणि इंद्रिया नियंत्रित ठेवावे, आत्म्याखेरीज आणिक काही मनात न येऊ द्यावे. जीवाबरोबर अज्ञानही पहिल्यापासून आहे, ज्ञान झाले तरच अज्ञान जाणे शक्य आहे. जीवाबरोबर अज्ञानही पहिल्यापासून आहे, ज्ञान झाले तरच अज्ञान जाणे शक्य आहे.